समर्थ, सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बरोबर ब्लॉग मध्ये। आज आहे 26 जून आणि आता मी ब्लॉगला चालू केले, तर ब्लॉग शॉर्ट पर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी आपण करूया देवपूजा। देवपूजेसाठी आणायला जाऊया फुलं। असं आहे आजचं वातावरण, बघू शकता। तर या ठिकाणी मी चाललेले आहे वर गच्चीवरती आणि खालून जो झाड लावलेला आहे, एका साइडनं मोगऱ्याचा आणि एका साइडनं जाई जुईचा वेल वरती गेलेला आहे, तर तिथे जाऊन फुलं घेऊया। तर इथं पडलेला आहे माझा 40,000चा मोबाईल। तर नवरोबाने पहिलेच सांगितले 40,000चा मोबाईल आहे, 40 महिने काही मागायचं नाही, तोच मोबाईल वापरायचा, रिपेअर सुद्धा करून भेटणार नाही, मग जपलं तर पाहिजे। पडला पण माझ्या मोबाईलला काही झालेलं नाही। तर छोटी छोटी फुलं आहेत, भरपूर आहेत, तोडायला वेळ लागेल, पण चला घेऊन जाऊया। आपल्याला छान अशी देवपूजा तर करायची आहे आणि वरती फुलं आहेत हे मी समर्थला सांगितलेलं नाही, कारण तो खूप त्याला देवपूजेची आवड आहे, फुलं ते गोळा करणं त्याचा लय नाद भारी आहे आणि तो कधी पण दार उघडून वरती जाईल, म्हणून मी त्याला सांगितलेलं नाही। ताईनं पण आणि मी पण, आम्ही दोघीनं पण पोरांना सांगितलेलं नाही की वरती फुलं आहेत। आणि तो शाळेत गेल्यानंतर मी गपचूप येऊन फुलं घेऊन, आणि आज मी पहिल्यांदा चालले ते पण सांगते। तर आज मस्त असा सुगंधित फुलानं माझं देवघर आणि पूर्ण घर सुगंधात दरवळणार आहे। तर छान असे भरपूर फुलं घेऊन जाऊया आणि छान पूजा करूया। छोटे छोटे फुलं आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागते, पण एवढा सुगंध भारी आहे। घराच्या एका बाजूला मोगरा, तर मोगऱ्याकडे पण जाणार आहे मी तोडायला, तिकडे पण तुम्हाला दाखवते। हे थोडेसे छोटे आहेत, पण मोगऱ्याचे मोठे मोठे आहेत, पण कमी आहेत, तर घेऊया। काय झालंय? किती छान मेकअप केलता आता। काय अरे, पहिला खूप छान लागल तर मोडला, आताच नाही व्यवस्थित लागला, आता पण हल्ला येडा कुठला। त्याला जायचं होतं बाहेर, मी त्याला नाही जाऊ दिलं बाहेर, म्हणून तू तसा करतोय। चल तुला बाहेर घेऊन जाते, आता पण गंध मोडशील तू। आता पसारा काढत बसलता। मम्मीला का आणून दिलं माहितीये का? टिकली दाखवू नको, हे आजीची टिकली आहे छोटीशी, हे बघा। कुठं लावायची? कुठं लावायची बाळाची टिक्की? लाव लाव, कुठं लावायची? लावू, ह्याला म्हणतात मराठी। हे बघा, हे बघ, वरून त्याला पांढरं लागले। छान आहे, छान आहे, किती खुश झालं माझं बाळ। तू दिला म्हणून मी लावली टिक्की, छान आहे, छान आहे आजीची टिक्की। लावू दे, राहू दे, काढायचं नाही बघा, ऐकते लगेच। तर जेवणासाठी मी बनवले वरण, तर पहिला अगोदर दाखवले त्यामुळे आता वरण नाही दाखवलं। तर आपल्या घरच्या तुरीच्या डाळीचं वरण आहे, तुरीच्या डाळीचं घरगुती डाळीचं वरण आहे। जास्त घट्ट नाही केलं, पातळच केलं, घट्ट नाही जास्त खाऊ वाटत। आता तुम्हाला दाखवते, हे सम्राटला शाळेत घेतलेलं आहे। तर ही एनर्जी ड्रिंक्स तूर डाळ खिचडी प्रीमिक्स, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलीकरिता। तर हे तुरीच्या डाळीचं आहे प्रीमिक्सचं, आणि हे मूग डाळीचं। तर आता आज मी मूग डाळीचं फोडते, कसं आहे ते आपण बघूया एक मिनिट।
आतमधल्या तांदळाला तिखट, मीठ, मुगाची डाळ पण आहे आणि छोटेसे बुटके बुटके तांदूळ आहेत, म्हणजे चांगले आहेत, राशनचे नाही, थोडेसे चांगले आहेत. तर आज याचा मी भात बनवणार आहे. खाते का बघूया. आता दोघी मी काढून घेते. जास्त नाही, मी सम्राट पुरताच बनवणार आहे. हे बघा, इतके तांदूळ घेतले. किती भात होता तुम्हाला दाखवते. कुकर मध्ये आता तूप टाकून घेऊया. तूप गरम झाले, त्यात जिरे मोहरे टाकूया आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या, वरून पाणी आणि आपला हा तांदूळ. त्याला हळद कमी आहे म्हणून थोडीशी हळद टाकूया आपण. छान असं वरण पण उकळले. वरणाला चांगली उकळीच मारावी लागते, तेव्हा वरणात छान असं तिखट मीठ शिजलं ना चव येते. तर आता मी गॅस बंद केला. आता फोडलेलं पाकीटच्या डब्यात भरून ठेवते. शिट्ट्या झालेत, आता मी बंद करते. भात शिजेल आपला. आता वाजले 2:15 आणि मी भाकर करायला घेते. एडिटिंगचं काम करत बसले, थोडेसे दुसरं काम होतं त्यामुळे उशीर झाला. आता एक भाकर करणार आणि जेवणार. असं वातावरण आहे बाहेर, बघा किती छान दिसते. इथं बघितलं ना छान एकदम प्रसन्न वाटतंय. एक चपाती होईपर्यंत माझ्या लाजकुमाल उतला. ए लाजकुमाल इधर देखो, इधर देखो. देखो लाजकुमाल को हिंदी भी समझ आती है, मराठी समझ नहीं आती, हिंदी समझ आती है. जे छंगू ही लजी दादाची आहे, पण माझ्या शंभलाटला लय आवडते. छोटा पंगडून घेऊन झोपते लजी. हाय पिल्लू. हे बघा असा झाडलेला आहे तो भात आणि सम्राट खातोय.
थोडंसं तर त्यात तूप आणि फोडणीत बदल केला की मुलं आवडीनं खातात. माझं पिल्लू तर खातंय बाहेर बघत बघत.